हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन माधव कुंज बिहारी, राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। अष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्णा। श्रीमद् भागवतम स्कंद 8 अध्याय 3 और श्लोक क्रमांक 5। कालेन पंचतत्वम् इतेषु कृतस्य लोकेषु पालेषु च सर्वहितेषु असित गहनं गंभीरया तस्य यतस्य पारे अभिविराजते विभु। कालेन पंचतत्वम् इतेषु कृतस्य लोकेषु पालेषु च सर्वहितेषु तं तदा असितं गहं गंभीरा यतस्य पारे अभिविराजते विभू। शब्दशार्थ कालेन काळाच्या ओघात कोट्यावधी वर्षानंतर पंचतत्व जेथे सर्व भ्रामक वस्तूंचा नाश केला जातो इतेषु सर्व विकार कृतशः सृष्टीतील सर्व वस्तू सहित लोकेषु सर्व ग्रहलोक किंवा अस्तित्वातील सर्व काही पालेषु ब्रह्मदेवासारखे पालक च आणि सर्व हितेषु
सृष्टीच्या निर्मितीची कारणे. तमा निबिड अंधकार, तदा तेव्हा, असित होतो, गहन गंभीर, य पूर्ण पुरुषोत्तम भगवान, तस्य या अंधकारमय स्थितीच्या पारे पलीकडे, अभिविराजते अस्तित्वात असतात किंवा तेजस्वी विभू परमेश्वर. कालोख्यात ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोक, त्यांचे पालक आणि त्यांच्या सर्व कारण आणि परिणामाची प्राकट्य नष्ट होतात. त्यावेळी गहन अंधकाराची स्थिती असते. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत या अंधकाराच्याही पलीकडे विराजमान असतात. मी त्यांच्या चरणी शरणागत आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. वैदिक मंत्रात सांगितले आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान सर्वश्रेष्ठ आहेत. ते सर्वोच्च आहेत. म्हणजे त्यांची स्थिती ब्रह्म शिवसहित अन्य सर्व देवी देवताहून श्रेष्ठ आहे. ते परमेश्वर आहेत. भगवंताच्या शक्तीने जेव्हा प्रलय काळी सर्व काही नष्ट होते तेव्हा सर्वत्र गहन अंधकार पसरतो. आदित्यवर्ण तमसा परस्तता. या वैदिक मंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंत सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजस्वी आहेत. रात्री अंधारून आल्यावरही आकाशात कुठेतरी सूर्य तळपत असतोच. हा आपला दैनंदिन अनुभव आहे. त्याचप्रमाणे काळाच्या ओघात संपूर्ण सृष्टी नष्ट झाल्यावरही सर्वोच्च सूर्यमान असणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान नित्य तेजस्वी असतात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं. श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्रीराधा कृष्ण पादा सहगना ललिता श्रीविशाखान्वितं च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनि नामिने. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्ण कृपा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 8 गजेंद्राची स्तुती. श्लोक क्रमांक 5 आपण आज पाहणार आहोत. त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. श्रीमद भागवतम मध्ये श्रील प्रभुपादजींनी भगवंताची स्तुती करताना किंवा तात्पर्यामध्ये सांगितले की पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि सर्वोच्च आहेत. आणि त्यांचं जे स्थान आहे ना सर्व देवी देवतापेक्षा पण उंच आहे. कारण भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. आणि ही सृष्टीची निर्मिती भगवंताच्याच प्रेरणेने होते आणि प्रलय सुद्धा भगवंताच्याच प्रेरणेने होता.
पूर्ण पुरुषोत्तम भगवंत अंधकाराच्याही पलीकडे इथे सांगितलेलं की भगवंत हे अंधकाराच्याही पलीकडे अंधकार आहे आणि त्याच्यामध्ये ते तेजोमान आहे आणि सूर्यापेक्षाही तेज भगवंताचं आहे. आज आपण कशावरून बघतोय, ही जेव्हा गजेंद्र संकटात सापडलं होता आणि ते भगवंताची स्तुती करतायत तेव्हा ते हा श्लोक भगवंतांना ते अर्पण म्हणताय. आता याच्या अगोदर आपण जर गजेंद्राची हे बघितलं, गजेंद्राची स्तुती, गजेंद्राचा इतिहास, तर गजेंद्राचा इतिहास असा आहे की क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू जिथे राहतात, निवास करतात, तिथं एक त्रिकूट नावाचं मोठं पर्वत आहे. त्रिकूट का बरं म्हटलेलं आहे की त्याला 3 असे शिखर आहे, 3 अशा टेकड्या वगैरे म्हणतो ना आपण, 3 असे शिखर आहे, त्याच्यामुळे त्याला 3 असे त्रिकूट पर्वत असं म्हटलेलं आहे. आणि त्या त्रिकूट पर्वताची उंची किती म्हणतात, 10,000 योजन लांब आहे. 10,000 योजन उंच, 10,000 योजन लांब. 10,000 योजन म्हणजे 8 किलोमीटरचा 1 योजन होत असतं. म्हणजे आपण असं जर पकडलं तर 10,000 योजन म्हणजे 80,000 किलोमीटर उंच आणि 80,000 किलोमीटर लांब. किती विशाल आहे भगवंताची सृष्टी. म्हणजे ते एक क्षीरसागरामध्ये ते एक द्वीप आहे, त्या द्वीपमध्ये हे त्रिकूट नावाचं पर्वत आहे आणि त्या पर्वताची एवढी मोठी लांबी, म्हणजे लांब पण एवढं आहे 80,000 किलोमीटर आणि उंच पण 80,000 किलोमीटर. आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर किती किलोमीटर असेल, कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर एक साधारणतः 3,500-4,000 हजार किलोमीटर असेल यदा कदाचित, काही कमी जास्त होऊ शकतं याच्यामध्ये, पण याच्यापेक्षा किती पटीनं म्हणजे 80,000 किलोमीटर आपण विचार पण नाही करू शकत. किती मोठी भगवंताची सृष्टी आहे. ते एवढं मोठं ते त्रिकूट पर्वत आहे. आणि त्रिकूट पर्वत जे आता ते जे शिखर आहे 3, त्या शिखराचे पण एक विशेषता आहे. ते 3ही शिखर जे आहे ना वेगवेगळ्या धातूपासून बनलेले आहे. एक शिखर आहे, समजा ते त्रिकूट जे आहे 3, एक शिखर आहे सोन्याचं, एक शिखर आहे चांदीचं आणि एक शिखर आहे लोखंडाचं. आणि त्या पर्वताच्या सभोवताली सर्व वेगवेगळ्या छोट्या छोट्या टेकड्या वगैरे, तिथं सुंदर सुंदर झाडे झुडपं, त्याच्यामध्ये सुंदर सुंदर फुलं देणारे वेली आणि दर ऋतूमध्ये फळं देणारे असे कितीतरी फळाची झाडं त्या याच्यामध्ये आहेत त्रिकूट पर्वताच्या त्या सरोवराभोवती. आणि त्या सरोवरात, त्या त्रिकूट पर्वताच्या सरोवरात काही दऱ्या वगैरे, काही छोट्या छोट्या टेकड्या आहेत. त्या टेकड्या सुद्धा म्हणे की रत्नाच्या वगैरे आहेत, वेगवेगळ्या रत्नाच्या, प्लॅटिनम वगैरे, सोनं चांदी हिरे मोती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या टेकड्या. एवढं सुंदर सृष्टी भगवंताची. आणि त्या त्रिकूट पर्वताच्या सभोवताली एक ऋतुवत नावाचं एक सुंदर सरोवर आहे. आणि त्या सरोवराभोवती वेगवेगळ्या गुफा, वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे सिंह, वाघ, कोल्हा, लांडगा, इतरत्र प्राणी, हत्ती वगैरे, हे सर्व प्राणी तिथं राहायचे. किलबिलाट पक्षी वगैरे किलबिलाट करायचे. अत्यंत सुंदर असं मनमोहक ते तिथं त्रिकूट पर्वताचं दृश्य आहे. आता त्या एवढं सुंदर जर आपण बघा आपल्या सृष्टीमध्ये इथं कुठं जर आपलं काही सुंदरसं झरे वगैरे किंवा काही रमणीय स्थान जर असलं की आपण लोक कसे बघायला जातो आपण सर्व, तसं ह्या सुंदर पर्वताजवळ त्या त्रिकूट पर्वताच्या सभोवताली सरोवर बघण्यासाठी तिथं देवता यायचे. कोण कोण यायचे तिथं? सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर आणि अप्सरा सुद्धा तिथं क्रीडा करायला यायचं. एवढं ते सुंदर परिसर होतं. आणि तिथं गंधर्व लोक गायन वगैरे करायचे. आता बघा आपण पण कुठं जर प्रभूजीने आपल्याला यात्रेला वगैरे घेऊन गेलं की सुंदर जर परिसर असलं की तिथं मस्त आपलं कीर्तन वगैरे होतात आणि सर्व भक्तगण कीर्तन पण करतात. तसंच गंधर्व लोक पण तिथं येऊन कीर्तन वगैरे करायचे. आणि ते कीर्तनाचा आवाज ऐकून
सिंह वगैरे असं तिथं गर्जना करायचे, त्यांचा आवाज काढायचा, जोरजोरात मोठमोठ्याने आवाज काढायचे आणि त्यांना वाटायचं आपलं कोणीतरी प्रतिद्वंदी आला की काय, असं त्यांना वाटायचं. ते तिथून थोडंसं बाजूला होऊन जायचं. त्रिकुट पर्वतात पक्षी किलबिलाट करायचे, अनेक नद नद्या सरोवर होते आणि ह्याच भोवती ऋतुवत नावाचं एक उद्यान होतं. आणि ते कोणाचं उद्यान होतं म्हणतात की ते वरुण देवाचे ते उद्यान होते. आणि त्या ऋतुवत उद्यानात देवता पण सुद्धा क्रीडा वगैरे करायला यायचे. आणि त्या सर्व एवढ्या सुंदर परिसरात तिथं एक हत्ती राहायचा. तो कोणता हत्ती? तो गजेंद्र. ही आपण आता गजेंद्राची स्टोरी बघतोय. तो गजेंद्र हत्ती एक एवढा विशाल आणि एवढा मोठा होता. आणि त्या हत्तीसोबत त्याच्या अनेक पत्न्या राहायच्या, त्यांचे छोटे छोटे पिल्ल, आणि ते सर्व त्या सभोवताली राहायचं. पण गजेंद्र एवढा शक्तिशाली होता की त्याच्या धाकानी जे हिंस्र प्राणी होते, जे जसं आपण सिंह, वाघ, चिता वगैरे म्हणतो ना, ते त्याच्या समोर यायला घाबरायचे. हा गजेंद्र दिसला की ते कुठून तरी दुसरीकडून पळून जायचे. एवढा या गजेंद्राचा तिथं दबदबा होता. आणि गजेंद्र जेव्हा चालायचा ना रस्त्याने, समजा जिथून जायचंय त्याला, तर तिथून जो जेव्हा जायचा तर एवढं मोठं जंगल असायचं, ते झाडं झुडपं असायचे, ते सर्व आपल्या सोंडेने उपटून ते असं बाजूला फेकून द्यायचं. आणि तिथं जसं काय ते हायवे कसा बनवतात, एखादा रोड बनवताना कसं सर्व एखाद्या जंगलातून हायवे बनवायचं की ते झाडं झुडपं कसं तोडून एकदम हायवे बनवून टाकतात रोड, तसं तो गजेंद्र आपला चालताना तो हायवे बनवून टाकायचा. एवढा तो शक्तिशाली आणि विशाल पण होता. आणि त्या गजेंद्राच्या धाकामुळं हे जे हिंसक प्राणी होते, वाघ, सिंह, लांडगा, हे यायचे नाही. त्याच्यामुळे जे छोटे प्राणी होते, ते छोटे छोटे प्राणी म्हणजे हरण वगैरे, ससा वगैरे, हे पक्षी निर्भयपणे तिथं राहायचे. कारण त्यांना भय वाटायचे नाही. कारण दुसरे प्राणी जे ते त्यांच्यावर हल्ला करायचे, गजेंद्राच्या आसपास राहायचे. त्याच्यामुळे गजेंद्राला पाहून बाकीचे प्राणी पळून जायचे. त्याच्यामुळे यांचं संरक्षण व्हायचं. हे एकदम सुखरूप आणि निर्भयपणे त्या जंगलात राहायचे. एक दिवस काय झालं की गजेंद्र असंच दुपारची वेळ होती, सर्व घाम अंगाला सुटला होता, पूर्ण घाम. आणि ते पाणी पिण्यासाठी एका त्या ऋतुवत नावाच्या सरोवरात ते गेले. ऋतुवत सरोवराच्या मध्ये गेल्यानंतर गजेंद्राने काय केलं, गेला, पाणी वगैरे पिलं आणि आपल्या त्यांच्या ज्या पत्न्या होत्या त्या पत्न्यांना पण पाणी पाजलं. त्यांच्या पत्न्यांनी पण त्या साईडवर म्हणजे किनाऱ्यावरूनच पाणी वगैरे पिलं. त्यांनी पण आपल्या सोंड्यात पाणी टाकून मुलांना पाणी पाजलं. सोनात फुर करायचं ते पण मुलं पिऊन घ्यायचे. अशा प्रकारे ते त्यांनी व्यवस्थित पाणी पिलं. पण इथं काय झालं, कधी कधी काय होतं की आता असं सांगतात की कोणतंही सरोवर किंवा पाणी जर असेल, त्या सरोवरामध्ये आपलं समजा एखादं पवित्र स्थळ असेल, गंगा नदी म्हणा किंवा कोणतंही पवित्र स्थळ असेल, तिथं जाऊन फक्त डुबकी लावून स्नान करून वापस येणं हे शुभ मानलं जातं. पण त्याच्यातच जर आपण क्रीडा करत राहिलो तर ते एक हे होऊ शकतं. कारण उदाहरण इथं गजेंद्रांनी काय केलं की आपल्या पत्नीला वगैरे पाणी पाजलं, पण ते तिथंच तो क्रीडा करू लागला. पाणी आपल्या सोंडेत घ्यायचा आणि त्यांच्या पत्नीवर पण शिंपडायचं. त्यातल्या पत्नी पण लाजायच्या, पाणी टाकू नका म्हणून सांगायचं. आणि ते तो सोंडात परत पाणी घ्यायचं, मुलांवरती शिंपडायचं. मुलं पण म्हणायचे, पप्पा चांगलं वाटतंय. एवढं ते सुंदर असं क्रीडा करू लागला. गजेंद्राला पण उत्साह येऊ लागला. तो पोसंडात पाणी घेऊन अंगावर टाकायचा, असं त्या सरोवरात फिरू लागला इकडं तिकडं. जसं आपली शक्ती कशी दाखवतात कोणी पोहताना, की बाबा सरोवरात गेलं की ते पळतात, बघतात की चालू मी किती पोहतो, मी किती लांबपर्यंत जाऊ शकतो. त्याप्रमाणे तो त्यांच्या पत्नीला किंवा मुलांना दाखवू लागला, सरोवराभोवती फिरू लागला.
तो एवढा शक्तिशाली एवढा वजनदार होता ना, ते फिरल्याने काय झालं की सर्व पाणी जे आहे ते पूर्ण असं गढूळ झालं, पूर्ण खराब पाणी झालं. आणि पूर्ण पाणी हललं, जसं आपण दही हलवतो ना, कसं दही ते आपण हे केल्याने काय म्हणतात त्याला, मंथनी हलवल्याने कसं उसळतं पाणी, तसं ते पाणी उसळू लागलं त्या याच्यामध्ये, त्या सरोवरामधलं हलू लागलं जोरजोरात. साधुगण सांगतात की कोणती गोष्ट अति करू नये. आता बघा, जिथपर्यंत गजेंद्र सुरक्षित होता, तो आला, त्याने पाणी पिलं, मुलांना पण पाणी पाजलं, त्यांच्या पत्नीला पण पाणी पाजलं, इथपर्यंत चांगली गोष्ट होती. परंतु अंगावर पाणी पण टाकलं, चला इथपर्यंत पण अति कोणती गोष्ट जर झाली तर त्याचा जो परिणाम होतो तो वेगळा, वाईट होतो असं म्हणतात. अति तेथे माती म्हणतात. तर ते ह्या प्रसंगामध्ये आपल्याला दिसतंय की गजेंद्र इकडे तिकडे हिंडू लागला सरोवरामध्ये, तेव्हा तिथं त्या सरोवरामध्ये खोलवर एक मगर राहायचा. तो मगर तिथला राजा, पाण्यातला राजा कोण, मगर. मगराने पाहिलं की यार आपल्या राज्यामध्ये येऊन कोण हे असं हे करतंय, म्हणून त्या मगराने पण पाहिलं आणि मगर आला आणि त्या गजेंद्राचा पाय पकडून घेतलाय. पाय पकडल्याबरोबर त्या गजेंद्राला तर पहिलं काही वाटलंच नाही. गजेंद्राला वाटलं की हे असे मच्छर असे मी किती करून असे मारतो दिवसा, तर तो असं त्यांनी सहज असं आपलं पाय झटकला की चला काहीतरी पकडलं असेल, निघून जाईल. पकडला पण ते काही सुटलंच नाही. पण तो मगराने काय केलं, त्याचा पाय धरून मध्ये 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 ओढू लागला. पण मग याच्या गजेंद्राच्या लक्षात आलंय की यार मी आता बहुतेक मी ओढल्या जातोय. त्यांनी इकडं तिकडं बघितलं, आपल्या पत्नीकडे बघितलं, त्या हाती त्यांच्या मुलांकडे बघितलं. अरे म्हणलं होतंय काय, मला मगर मध्ये ओढून जातो, मी एवढा शक्तिशाली असून. तो त्या खूप प्रयत्न करत होता. असं त्या दोघांमध्ये ओढातानी मध्ये कमीत कमी खूप वर्ष निघून गेली त्या युद्धामध्ये. पण गजेंद्र काय होता, गजेंद्र हा जलचर प्राणी नव्हता. मगर हा जलचर प्राणी, त्याला पाण्यातच शक्ती मिळणार. तो त्याच्यामुळे त्याची शक्ती त्याच्यात वाढत होती आणि गजेंद्रची शक्ती त्याच्यात घटत होती. त्याच्यामुळे आता गजेंद्र थकला आणि त्याला वाटू लागलं की यार आता काहीतरी मला माझा जीव जातो की काय, असं तो घाबरू लागला. त्यांनी आपल्या मुलांकडे पत्नीकडे बघितलं. मुलं आणि पत्नी किनाऱ्यावर बसून रडत होते. त्यांनी त्या गजेंद्राला वाचवण्यासाठी त्यांनी पण खूप प्रयत्न केले. काय केलं त्यांनी की एकमेकाच्या साखळी लावली, सोंड आणि शेपटी धरून एकमेकाची अशी साखळी मागे लावली आणि एकाने त्या गजेंद्राचा पाय धरून ओढण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. तो गजेंद्र आहे ना, गजेंद्र एवढा जाड होता आणि परत ते ओढण्याचा प्रयत्न करत होता, पण इकडं मगर त्याला मध्येच ओढत होतं. त्याच्यामुळे त्यांना काही ते जमलं नाही आणि ते सरोवरामध्ये जाऊ लागलं मध्ये. आता मध्ये गेल्यानंतर आता गजेंद्राला वाटलं की चला आता काही माझं खरं नाहीये, आता मी मरणार. ह्या मरणासन स्थितीपर्यंत आला तो. कारण तो जो ओढत होता ना मगर, आणि ते जो हत्ती होता गजेंद्र, तो बुडता बुडता फक्त त्याचं डोकंच वर राहिलं, एवढा तो त्याला पाण्यात मध्यभागी ओढून घेऊन गेला आणि तो आता डुबणार. म्हणून त्यांनी आता काय करावं. आता काय होतं बघा, एखाद्या वेळेस आपण पण एखाद्या संकटात जर सापडलो, एक सर्वसाधारण व्यक्ती आपण कोणतेही असो, आणि कधी कधी आपण भगवंताचं कीर्तन केलेलं असतं, बघा प्रभूजींचे प्रवचन ऐकलेले असतात, भगवंताची स्तुती ऐकलेली असते, किंवा आपण भगवद्गीता वाचलेली असते, भागवतम वाचलेलं असतं. जेव्हा आपल्यावर बिकट परिस्थिती येते, संकट येतं, त्यावेळेस बघा आपण जेव्हा आपल्याला मस्ती वगैरे आपण करतो किंवा काही एन्जॉय वगैरे करतो, तेव्हा आपल्याला भगवंताचा विसर पडतो, भगवंत आठवत नाही त्यावेळेस आपल्याला. पण बघा एखादं संकट आलं की बरोबर भगवंत आठवतात, आपण वाचलेले श्लोक आठवतात, आपण काय काय केलं भगवंतासाठी, भगवंत मला आता वाचव, आता तूच वाचवणारा. त्यावेळेस कोणी नातेवाईक नाही वाचू शकत. एखाद्या वेळेस माणूस जर मरणासन स्थितीत असेल
आणि तो त्याचा जीव जात असेल, यमराज त्याला घ्यायला आलेला असेल आणि तो कितीही ओरडला, कितीही काही केलं तरी त्याला नातेवाईक मित्रमंडळी कोणी वाचू शकत नाही. मग त्याला एकच पर्याय उरतो, फक्त भगवंताचं नाव घेणं. तर त्याचप्रमाणे काय झालं की आता गजेंद्राला वाटलं की आता मी मरणार आहे, म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी आठवलं आता मरणार मी काय करू. तर त्याला ते आठवलं मागच्या जन्माचं जे त्यांनी श्लोक वगैरे भगवंतासाठी गायले होते, भजन केलं होतं, भगवंताविषयी कीर्तन केलं होतं, ते आठवलं गजेंद्राला. आणि गजेंद्रने हे कसं आठवलं, गजेंद्र कोण होतं पहिले. गजेंद्र हा एक पूर्वजन्मीचा इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता. तो दक्षिण दिशाचा एक राजा होता मोठा. आणि त्यांनी काय केलं, आपल्या वयामध्येच सर्व आपलं राज्यकारभार सोडून दिलं. एवढं मोठं राज्य, सर्व काही सैन्य वगैरे सर्व सोडून तो जंगलामध्ये तपस्या करण्यासाठी आला होता. तपस्या करण्यासाठी आला तेव्हा तो तपस्या करत होता, भगवंताचे भजन करत होता. एकदा काय झालं, असंच तो एक समाधीमध्ये भगवंताच्या नाम जप करताना समाधीमध्ये गेला. जप करत असताना समाधीमध्ये जात असताना तिथून अगस्त्य मुनी आणि त्यांचे काही शिष्य तिथून येत होते त्याच्या आश्रमाजवळून, की जेव्हा तिथं तो तपस्या करत होता त्या ठिकाणाजवळून. तर जेव्हा अगस्त्य मुनी तिथून आले, त्या आश्रमाजवळ आले अगस्त्य आणि त्या इंद्रद्युम्न राजाजवळ आले, तेव्हा त्यांनी बघितलं की अरे हा राजा माझं स्वागत करत नाही, मला उठ बैस पाणी वगैरे काहीतरी करायला पाहिजे. बघा कोणी आपल्या घरची पण एक साधारणतः प्रथा आहे की कोणी जर समजा अतिथी म्हणजे काय, अतिथी, ज्याची तिथी नाही, जे तिथी सांगून येत नाही ते अतिथी, म्हणजे पाहुणे जे येतात बघा, अतिथी देवो भव म्हणतो आपण. अतिथी आलेत कमीत कमी त्याला आपण त्याचं शब्दाने स्वागत केलं पाहिजे. कमीत कमी बाबा तुम्ही आले, खूप चांगलं वाटलंय आम्हाला, चला बसा. किंवा आपण त्यांना एखादं पाणी वगैरे देऊन किंवा स्मित हास्य करून त्याचं स्वागत केलं पाहिजे. ही स्वागताची प्रथा आहे. आपल्याला जसं वाटतं, आपल्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने आपण त्या अतिथीचं स्वागत केलं पाहिजे. पण हा राजा इंद्रद्युम्न राजा समाधीमध्ये असल्यामुळं त्याला काही भानच राहिलं नाही, त्याच्यामुळं त्याने काही जाणून बुजून ही गोष्ट केली नाही. पण ते अगस्त्य मुनीला तो अपमान वाटला. त्याच्या सर्व शिष्य वगैरे होते, त्यांनी त्यांना नमस्कार नाही केला. तर अगस्त्य मुनीने त्या इंद्रद्युम्न राजाला श्राप देऊन टाकला. काय श्राप देऊन टाकला की आम्ही साधू संत येऊन सुद्धा तो आमचं स्वागत करत नाही, हत्तीसारखा बसलाय आपला माठ होऊन, म्हणून तू हत्ती होऊन जा. तर त्याला तो श्राप लागला. आणि तो इंद्रद्युम्न राजा भजन करत होता, तो हत्ती झाला. आणि तो हत्ती कोण होता, गजेंद्र. आणि जेव्हा तो बुडत होता तेव्हा त्याला आठवलं की यार आपण पूर्वजन्मी इंद्रद्युम्न राजा होतो आणि आपण भगवंताविषयी काही सुंदर श्लोक म्हटले होते, उच्चारले होते. ते सुंदर श्लोक त्या गजेंद्राला आठवलं. आणि त्यांनी काय केलं, त्या सरोवरात सुंदर असे कमलपुष्प होते, त्याने आपल्या सुंडीत एक कमलपुष्प तोडलं आणि भगवंताला असं अर्पण केलं आणि सुंदर श्लोक भगवंताला अर्पण करू लागला, भगवंताची स्तुती करू लागला. मग काय झालं, आता बघा म्हणतात एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्त्या प्रयंशती. भगवंत काय म्हणतात की तुमची जशी पात्रता असेल तसं तुम्ही कोणी भगवंतांना सुंदरशा प्रसाद बनवून भोग लावू शकता. कोणी ज्यांची समजा काहीच पात्रता नाही तर कमीत कमी भगवंतांना एखादं पुष्प जरी नसेल तर कमीत कमी एक छोटंसं पान जरी नसेल, कमीत कमी भगवंतांना प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक आपण अर्पण करू शकतो, तेवढं अर्पण करू शकतो. आता बघा भगवंतांना, आता आपल्या इथं एक सुंदरसं एक हे पण आठवतं की आपण इथं थोडंसं आपण जर बघितलं आपली जशी पात्रता आहे त्यानुसार आपण दान करू शकतो किंवा भगवंतांना काहीतरी अर्पण करू शकतो. आता एक बघा, आता आपलं सुंदरसं एक मंदिर, निकुंज विहारीचं एक सुंदरसं मंदिर होत आहे. या मंदिरामध्ये एक चांगला योग आहे सर्व भक्तांसाठी की दान करण्याचं.
आता दानचं महत्व जर सांगितलं ना तर दानाचं महत्व एकदम अति सुंदर आहे. दान केल्याने कोणतीही जरी आज आपल्याला वाटत असेल चला बाबा एखाद्याकडे समजा 10,000 असेल आणि कोणी त्याच्यातून 1,000 किंवा 2,000 दान करत असेल, आज जरी वाटत असेल याला अरे यार आपले 10,000तून 2,000 चालले, पण ते जात नसून त्या दानाचं खूप महत्व आहे. काय होतं की भगवंत आहे ना जो दान देतो त्याला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे साधन उपलब्ध करून देतो अजून पैसे मिळवण्यासाठी. की यार हा भक्त आहे ना माझ्यासाठी करतोय काहीतरी, माझ्यासाठी मंदिर निर्माण करण्यासाठी सेवा करण्यासाठी दान देतोय. आणि या दानीचं महत्व पण भगवंतांनी बघा बालरूपामध्ये एकदा काय झालं होतं की एक फळ विक्रेती म्हातारी बाई होती, नंदगावामध्ये फळ विकत होती. सर्व फललेलो म्हणून फिरत होती, दररोज विकायची ती अशी तिची फळ विकायची दररोज. पण एक दिवस काय झालं त्या आजीचं आहे ना फळच विकले गेले नाही. मग विकत ती नंद महालासमोर आली, नंद महाराजांच्या घरासमोर आली आणि तिथं पण म्हणे की फळ घ्या. पण तिथं नंद महाराज नव्हते, पण भगवंत श्रीकृष्ण होते तिथं बालरूपामध्ये भगवंत होते. भगवंतांनी पाहिलं, भगवंत दररोज बघायचे की माझे पप्पा काय करतात, फळ घेतात. कसे फळ घेतात, पहिले कॅश वगैरे, आता कसे चलन आहे पैसे वगैरे द्यायचे आणि घ्यायचे, त्याप्रमाणे तेव्हा तसे कॅशची प्रथा नव्हती. एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची अशा प्रकारची प्रथा होती. तर नंद महाराज काय करायचे, धान्य ज्वारी बाजरी गहू जे काय असेल तांदूळ वगैरे ते त्या फळवालीला द्यायचे आणि ते फळ घ्यायचे. हे बालकृष्णाने बघितलेलं होतं. मग भगवंताला पण वाटलं अरे आज या माताजीचे फळं विकले नाही आज, म्हणून तो आला त्या माताजीजवळ आणि त्या बाईला म्हणू लागलाय त्या म्हातारी आजीला की मला फळ द्या. तर ती बाई म्हणे ठीक है लो आप, लेकिन कुछ तो दो. आता तिने बघितलं तर भगवंत गेले लगेच घरात आणि गोणीतून आपल्या डब्यातून एवढेसे तांदूळ घेतले मुठीमध्ये, छोट्याशा मुठीमध्ये, आणि असे हालत डुलत येऊ लागले. पण काय झालं, सर्व त्यांच्या बोटामधनं सर्व जे धान्य होते सर्व बरेचसे धान्य पडून गेले, फक्त 2-4 धान्य ओढले आणि तेच धान्य त्यांनी तिथपर्यंत आणले. पण फळवालीने बघितले त्या मुलाकडं, भगवंताकडं, ती एकदम मोहित होऊन गेली. भगवंताचा सुंदरसा चेहरा, भगवंताचे कोमल सुकोमल एकदम चरण आणि त्याच्यावरती यशोदामाईने एकदम सुंदरशी धोती घातलेली आणि कमरपट्टा लावलेला भगवंतांना, गळामध्ये सुंदर हार आणि मोरपीसवाला एक टोप लावलेला, भगवंताचे एकदम सुंदर होठ, सुंदर चेहरा, त्यांचे एवढं सुंदर भगवंताकडे बघून ती भारावून गेली. म्हणजे ती मोहित झाली भगवंतावरती आणि ती म्हणे गोपाल आप लेके जाओ ये सब फल लेके. त्या म्हाताऱ्याने तिला ते पूर्ण फळ तिथं देऊन टाकले आणि ते 2-4 दाणे आपल्या टोकरीमध्ये टाकून ती घरी गेली. घरी गेल्यानंतर बघितली तिने ती टोकरी उघडून, पडदा उघडून, तर काय त्या टोकरीमध्ये सर्व हिरे मोती जवारा. तर याच्या मागचं तात्पर्य एकच आहे, दान केल्याने कोणतंही धन किंवा कोणताही पैसा तो कमी होत नाही. आपण दान दिलंच पाहिजे मंदिराला किंवा कोणत्याही धार्मिक कार्याला, ज्याने काय होईल की भगवंताचं जे प्रचार कार्य आहे त्या प्रचार कार्यामध्ये वृद्धी होईल आणि भगवंताचा प्रचार चौकट झाल्यामुळे काय होईल, की आपण जे बघतोय आज हे सर्व अराजकता, हे सर्व काय पेपरमध्ये वाचतो, कोणाचं मर्डर होतं, कोणाचं बलात्कार होतं, कोणाचं काय होतं, याला कारणीभूत काय आहे की लोकांना ते ज्ञान मिळालेलं नाही. अजून लोक त्या दिशेने चालले की ही जोपर्यंत आपण ह्या धार्मिक कार्यासाठी याच्यासाठी आपण दान करणार नाही तोपर्यंत भगवंताचा प्रचार होणार नाही आणि ते प्रचार नाही झाला तर असे परिणाम घडतील. त्यासाठी दान देऊन आपण ही धार्मिक कार्यामध्ये ज्ञान देऊन, चांगल्या लोकांना दान देऊन धार्मिक कार्यामध्ये प्रचारासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की लोक भगवद्गीता घेतील, भागवतम वाचतील, सुंदर मोठमोठे मंदिर जर तयार झाले तर मंदिरात लोक येतील, कथा प्रवचन ऐकतील
आणि सर्वांसोबत भक्तांसोबत एक जो सोबत राहिल्याने एकमेकांसोबत बोलल्याने त्यांच्यामध्ये पण सात्विकता निर्माण होईल आणि सुंदरसं प्रभुपाद जसं म्हणतात की सुंदर एक जग भगवंत कृष्ण भावना भावित हे जग निर्माण होईल. तर हा गजेंद्राने काय केलं की भगवंतांना सुंदरसं पुष्प अर्पण केलं आणि भगवंतांनी ते वैकुंठ धामात बघितलं की अरे माझा भक्त संकटात आहे. भगवंत एकदम फास्ट सुपर म्हणतात त्याला आपल्या भाषेमध्ये, तसं लगेच त्यांचं वाहन गरुडावरती बसून भगवंत त्या गजेंद्राजवळ आले आणि गजेंद्राला पाण्यातून वर काढलं. आता वर काढल्यानंतर ते मगर जो आहे, मगराने पाय धरलेलं होतं, ते मगर सुद्धा वर आले पाण्यातून. जसं आपण बघतो ना, आपण कपडे वाळवतो बघा, क्लिप लावतो कपडे वाळवताना, आणि जेव्हा आपण घाईमध्ये पावसाळ्यात कपडे काढायला जातो आणि ते कपडे काढले की ती क्लिप पण येतं सोबत बघा, तसंच ते गजेंद्राला जेव्हा वर काढलं ते तो हा पण मगर पण वर आला. भगवंतांनी मग त्याला सुदर्शन चक्राने त्याचं शिर कापून टाकलं, त्याचं मुंडीच कापून टाकली आणि गजेंद्राला काय केलंय, सारूप्य मुक्ती प्रदान केली. आणि भगवंताच्या धामात त्याला चतुर्भुज रूपामध्ये त्यांना मुक्ती प्रदान झाली. त्या कोणाला, या गजेंद्राला. आणि हे कोण होता, हा मगर पण एक मागच्या जन्मी गंधर्व होता आणि त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं हू. बघा आपण थोडं जर हसलो तर काय होतं, हा म्हणतो आपण, हा हू होता. हा आणि हू दोन्ही मित्रच आहे. आपण थोडा हसलो की हा म्हणतो आणि हा हू नावाचा. कोणी म्हणाले यार हे गंधर्वाचे नाव असे पण असू शकतात का, हू नावाचे, तर होता गंधर्व, हू नावाचा गंधर्व होता. आणि हा गंधर्व काय झालं, एके दिवशी तो अप्सरांसोबत क्रीडा वगैरे करत होता आणि त्यांनी एक साधू, बाजूलाच एक साधू महात्मा आहे ना, पाण्याजवळ बसून गायत्री करत होते. तर ह्या हुनी काय केलं, या गंधर्वानी मजाकमध्ये पाण्याच्या खाली गेला, सरळ मध्ये जाऊन त्या जे गायत्री करत होते साधू त्यांचा पाय धरला आणि त्याला मध्ये ओढून गेला. तो गायत्री करणारा साधू गायत्री करता करता गायब झाला. ते बघितलं त्यांनी नंतर उठून, तर कोण यार, अरे हा हू गंधर्व आहे का, हा मजाक करतोय का. मग त्यांनी त्याला लगेच शाप दिला तिथं की तू मगरासारखं मधून येऊन माझा पाय ओढलाय म्हणून तू मगर होऊन जा, पुढच्या जन्मात तू मगर झाला. तर मग त्याने खूप विनंती केली की बाबा मला माफ करा साधू महाराजाला. मग ते जेव्हा तो साधू म्हणे की बाबा तुला जेव्हा भगवंत तुला सुदर्शन चक्राने तुझं डोकं उडेल, म्हणजे मान कापेल, तेव्हा तुझी मुक्ती होईल. तर भगवंतांनी तो पण गंधर्व त्याच्या याला प्राप्त झालाय. आता कोणी इथं एखादा प्रश्न करू शकतील की बाबा भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, कोणते प्रतिजानीही नमे भक्त्या प्रयंशती. भगवंत म्हणतात की भक्तांचा कधीही नाश होणार नाही, माझ्या भक्तांचा नाश होणार नाही. आता आपण पण ऐकतो प्रवचनामध्ये की प्रभूजी वगैरे सांगतात आपल्याला की जे भक्ती करतात त्या भक्ताचा कधी नाश होणार नाही, त्याला जरी मनुष्य जन्म मिळाला तरी तो चांगला मिळेल, जेणेकरून तो अजून त्याच्यामध्ये भक्तीमध्ये वाढ करून भक्ती वाढ होऊन तो वैकुंठ धामाला प्राप्त होईल. पण इथं तर त्याला प्राण्याचा जन्म मिळाला. आता एवढा मोठा राजा इंद्रद्युम्न नावाचा, एवढी मोठी त्याची नगरी सोडून तो भगवंताचे भजन करत होता. कोणाला असा प्रश्न पडू शकतो, पण भगवंत, आता त्यांनी कितीही तपस्या केली असती, किती भगवंताचं तिथं नाम जप केलं असतं कदाचित, तर त्याला एवढं अजून काही जन्म घ्यावे लागले असते. पण भगवंतांनी बघितलं की अरे माझा हा भक्त माझी आतुरतेने भक्ती करतोय, म्हणून हा भक्त माझा लवकरात लवकर वैकुंठ धामात यायला पाहिजे. ह्या पद्धतीने भगवंतांनी ती लीला रचली. ही भगवंताची जी कृपा आहे की तिथं तपस्या करताना अगस्त्य मुनी येणं, त्याला शाप देणं
लगेच त्यांना त्याच म्हणजे हत्तीचा जन्म मिळाला त्याच जन्मात त्यांना स्वारूप्य मुक्ती पण प्रदान केली. बरोबर. आता आपण बघतो बघा, शाप उपशापाच्या गोष्टी जर आपण बघितल्या, जसं आता इंद्रद्युम्न राजाला आपण म्हणतो की शाप दिला, पण ते त्याचं मुक्तीचं कारण झालंय. तसंच बघा एकदा काय झालं होतं, कुबेराचे पुत्र होते दोन, नलकुबेर आणि मणिग्रीव नावाचे. त्यांना पण नारद मुनीजींनी शाप दिला होता. आता बघा त्यांची जर आपण कथा बघितली, भगवंतांनी त्यांची एक लीला आहे, चिरहरण लीला भगवंताची. त्या चिरहरण लीलेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की निर्वस्त्र कोणी पाण्यामध्ये निर्वस्त्र आंघोळ करू नये किंवा पाण्यात जाऊ नये. पण काय झालं, कुबेराचे ते जे दोन पुत्र होते, त्या कुबेराचे हे दोन पुत्र आहे ना, हे कोण म्हणतात त्याला, रुद्राचे सेवक झाले होते. म्हणजे त्यांना एक मोठं पद पण मिळालं. आणि कुबेराचे पुत्र, कुबेर म्हणजे एक धनाढ्य राजा. बघा आपल्या याच्यामध्ये पण आता एखाद्या व्यक्तीचा धनवान असेल, त्याचा मुलगा किंवा कोणी, आता कोणी सुसज्ज असतात त्याची गोष्ट सोडा, पण काही लोक आहे ना, आपल्या धनाचा उपयोग काय करायचा हे पण त्यांना कळत नाही. कुठं धार्मिक क्षेत्रामध्ये लावायचं, भगवंताच्या प्रचारासाठी लावायचं हे पण त्यांना कळत नाही. ते आपलं धन मग काय करायचं धनाचं, मग असे वाईट कृत्य, मग कुठेही आपले आता हे तसंच बघा, तसंच हे नल कुबेर आणि मणिग्रीव हे दोघेही ना अप्सरांसोबत एका सरोवरामध्ये आंघोळ करत होते. आता आंघोळ करत होते तिथपर्यंत गोष्ट ठीक आहे, पण जेव्हा ते त्या सरोवरात गेले, तिथून त्या सरोवरात आंघोळ करत होते, तेव्हा नारद मुनीजी तिथून आले. नारद मुनीजी तिथून भ्रमण करत आले त्या सरोवराजवळ. हे पाहून तिथं ज्या अप्सरा होत्या त्या नारद मुनीजींना बघून त्यांनी ताबडतोब आपले कपडे परिधान केले. आणि पण हे दोघं नलकुबेर आणि मणिग्रीवजी आहे ना, हे दोघं एवढे हे होते ना, निर्लज्ज म्हणजे धनाढ्य. बघा माणसाचं धनामध्ये ज्याच्याकडे जास्त धन असेल ना, आणि वैभव जर असेल आणि पद मोठं जर असेल ना, ते लोक कोणालाही काही समजत नाही. त्या प्रकारचे हे दोघं एवढं साधू पुरुष आलाय, आपल्या नारद मुनी आले, गुरुवर्य मोठे असून सुद्धा आपल्या धन आणि पदाच्या अहंकारामुळे ते दोघांनी पण त्या सरोवरामध्ये निर्वस्त्रच आपले ते राहिले. निर्वस्त्र राहिल्यामुळे काय झालं, नारद मुनींनी बघितलं की यार हे निर्लज्ज झाले, हे एकदम झाडासारखे, यांना असे ते सुधारणार नाही. म्हणून त्यांना श्राप देऊन टाकला. की श्राप दिला की म्हणे तुम्ही असे जे झाडासारखे उभे आहे ना, एखाद्या साधू पुरुषाला बघून सुद्धा, तर तुम्ही झाड बनून जा. तर ते अर्जुन नावाचे झाड झाले. आणि मग ते आता नारद मुनीजींना प्रार्थना करू लागले की नारदजी कृपा करा, आमच्याकडून चुकलंय, माफ करा. पण नारदजींनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आता माझ्याकडून असं हे करताय, म्हणजे प्रार्थना करताय ना, मी शाप तर मागे घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला उपशाप देतो की तुमची मुक्ती भगवंत करतील. तुम्ही जेव्हा भगवंत बालरूपात जन्म घेतील ना नंदगावात, तेव्हा तुमची मुक्ती करेल, गोकुळमध्ये तुमची मुक्ती होईल तेव्हा तिथे. तर त्या नंद भवनासमोर अर्जुन नावाचे वृक्ष, हे दोन त्यांना शाप दिल्यामुळे ते दोन वृक्ष तिथं नंद भवनासमोर यमला अर्जुन म्हणून दोघं जवळजवळ होते, म्हणून त्यांना यमला अर्जुन म्हणतात. यमला अर्जुन नावाचे ते दोन वृक्ष होते. एक दिवस काय झालं, भगवंताची एक सुंदर लीला आहे. आता ते पूर्ण लीला सांगायला वेळ नाही, पण तरी थोडंसं आपण शॉर्टकटमध्ये घेऊ. की काय झालं, भगवंत जेव्हा छोटे होते, माता यशोदानी त्यांना उखळाला बांधून टाकलं होतं. आणि उखळाला बांधून टाकल्यानंतर भगवंत खूप उखळाला बांधल्यानंतर यशोदा मैया गेली, कपडे वगैरे धुण्यासाठी, काम करण्यासाठी व्यस्त झाली. आणि
भगवंतांनी काय बघितलं की यार हे झाड आता खूप वर्षे झाले यांना, आता यांना मुक्ती प्रदान करायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी काय केलं, आपल्या गुडघ्यावरती चालत चालत ते उखळ मागं ओढत 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 भगवंत त्या 2 झाडाच्या मधून पुढे निघाले आणि उखळ त्या झाडाला दोन्हीला अटकल्यानंतर भगवंतांनी त्या दोन्ही झाडाला जोड लावून पाडून दिला आणि त्या 2 झाड जेव्हा पडले त्याच्यातून 2 युवक सुंदर, हे नल कुबेर आणि मणिग्रीव नावाचे 2 कुबेराचे 2 पुत्र सुंदर रूप घेऊन ते भगवंताला नमस्कार करून भगवंताची स्तुती करून तिथून निघून गेले. पण हे जे आहे ना छोटे छोटे बालकांनी पाहिलं की भगवंतांनी गोपाल कृष्णानी ते 2 झाड पाडले, तिच्यातून 2 युवक निघाले आणि ते आपल्या भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली आणि ते निघून गेले. हे छोट्या छोट्या बालकांनी पाहिलं, पण बाकीच्या लोकांनी नाही पाहिलं. जेव्हा हे झाड पडले तेव्हा बाकीचे गोकुळमधले सर्व लोक जमा झाले, तिथं बघितलं अरे भगवंताला लागलं की नाही, कारण ते भगवंतावर खूप प्रेम करायचे. सर्व लोक धावून आले, हा घेतो तर तो घेतो, भगवंताला लागले का बघा. भगवंताला बघितलं तर काही लागलं नाही, पण ते मुलं म्हणू लागले की कृष्णाने काय केलं, गोपालनी ते झाड पाडले, त्याच्यातून 2 युवक निघाले, सुंदर सुंदर रूप होते त्यांचे आणि ते आपले गोपालला विनंती करू लागले, भगवंतांना प्रार्थना करू लागले, आम्ही बघितलं आणि कृष्णाने पाडले. लोकांना त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता की यार एवढंसं बाळक हे 2 एवढे झाडं कसं पाडून टाकेल. पण लोक त्या बालकांनी ते बघितलं. ही भगवंताची एक सुंदर लीला होती उपशापाची. भगवंत कोणती जी लीला करतात ना ती भक्तांच्या फायद्याचीच असते, भक्तांच्या उपयोगाची असते. आणि ही लीला श्रवण करून आपण पण भगवंताच्या सेवेमध्ये विनम्रपणे सेवा करू शकतो. आज आपण इथेच थांबू. हरे कृष्ण.